आज आपण मस्त अशी खुसखुशीत चविष्ट अशी गुळाची सांजोरी केलेली आहे, जी खानदेशामध्ये अक्षय तृतीयानिमित्त खास केली जाते। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला खानदेशातली पारंपरिक अशी रेसिपी बघायची आहे अक्षय तृतीयानिमित्त, ती म्हणजे गुळाची सांजोरी। सांजोरीसाठी रवा कोणता घ्यायचा आणि तो कसा व्यवस्थितपणे भाजायचा हे सर्व सविस्तरपणे दाखवलेलं आहे। गुळाचा पाक सुद्धा व्यवस्थितपणे कसा करायचा ते सुद्धा व्यवस्थित असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आपली सांजोरी 15 दिवस छान टिकते आणि तिच्यामधला जो सांजा असतो ना तो सुद्धा असा लसलशीत राहतो शेवटपर्यंत। रेसिपीला लगेच सुरुवात करू। सांजोऱ्या करण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे, अर्धा किलो रवा आहे हा, आणि थोडासा जाडसर रवा आहे, अगदी जसा बारीक नाही आहे। याच पद्धतीचा रवा घ्यायचा आहे सांजोरी करायला। रव्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे मी। तर कढईमध्ये आता आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे। हा रवा आता या तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये तेलाचाच वापर करतात, तुम्हाला जर तुपामध्ये भाजायचा असेल तर तूप सुद्धा तुम्ही वापरू शकता। रवा भाजण्यासाठी कधी पण जाड बुडाच्या कढईचा वापर करायचा, म्हणजे असा रवा छान भाजला जातो। हलकासा असा सुगंध येतो रवा भाजताना, तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। हे बघा, छान असा गुलाबी रंगावर रवा असा भाजला गेलेला आहे आणि हा रवा भाजायला मला 15-16 मिनिटं लागलेली आहेत। एकदम मीडियम गॅसवर असा छान रवा भाजून घेतला। आता गॅस बंद करून द्यायचा आहे। हलकासा असा छान सुगंध सुद्धा येत आहे। आता हा रवा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, तर आपला रवा सुद्धा अर्धा किलो होता म्हणून अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस चालू केलेला आहे मी इथे अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही 400 किंवा 450 ग्रॅम गूळ घेऊ शकता, पण हे प्रमाण जे आहे घेतलेलं ते एकदम व्यवस्थित आहे। गूळ पूर्णपणे वितळून गेलेला आहे बघा, कुठेही शिल्लक खडा असा राहिलेला नाही आहे। आता ह्या गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे, असा पूर्ण असा पक्का किंवा 1-2 तारी असा पाक आपल्याला करायचा नाही आहे। फक्त थोड्याशा मुंग्या येऊ द्यायच्या आहे पाण्याला। थोड्याशा अशा मुंग्या येणं म्हणजे थोडंसं आपल्याला चिकट असा पाक करून घ्यायचा आहे। मुंग्या येणं म्हणजे काय तर ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे। पाहिजे तसा आपला पाक तयार झालेला आहे इथे। तर बघा, असे बुडबुडे उठतात ना, तर त्याच प्रक्रियेला म्हणतात की मुंग्या येणं। असं खालून उठतात असे बारीक बारीक बुडबुडे, जेव्हा उकळी येते पाण्याला, ते गुळाच्या पाण्याला ते वेगळे असतात, आणि हे बघा असे खालून असे उठतात ना, तर हे बुडबुडे वेगळे असतात। असं जेव्हा होतं ना तेव्हा मुंग्या येणं असं म्हणतात। तर पाक आपला तसा व्यवस्थित झालेला आहे। आता तुम्हाला जर तसं समजत नसेल तर हातावर घ्यायचा असा, आणि बघा असं 2 बोटांच्या मध्ये असं हे करून बघायचं, चोळून बघायचं, चिपचिप लागतं बघा हाताला थोडंसं, तर समजायचं आपला पाक झालेला आहे। गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे गरम गरम गुळाचं पाणी किंवा पाक हा आपल्याला ओतून घ्यायचा आहे रव्यामध्ये। तर आता हे रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। गुळाचं पाणी कधी पण गाळूनच घ्यायचं, कचरं काडी काही असलं ना तर ते गाळणीवरती राहून जातं बघा, असं राहिलेलं आहे वरती। आता हे पाणी आणि रवा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघा। तुम्हाला आता जरी एकदम असं पातळ दिसत असेल ना, पण जेव्हा रवा फुलेल ना तेव्हा हे अगदी व्यवस्थित असं होणार आहे। आता ह्या रव्याला आपल्याला एक रात्रभरासाठी असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे ते पाणीसुद्धा मुरेल रव्यामध्ये आणि रवासुद्धा आपला छान असा फुलून येईल।
या रव्याला आता पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि नंतरच वरती झाकण ठेवायचं. गरम गरम असं रव्यावरती जर झाकण ठेवलं ना तर त्याला म्हणजे घाम येतो. पहिल्यापेक्षा रवा बघा थोडासा असा कोरडा झालेला आहे. आता एखादं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि रात्रभरासाठी असंच झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी बघा आपला सांजा खूप छान असा झालेला आहे आणि खूप छान फुलून सुद्धा आलेला आहे. खूप लसलशीत असा झालेला आहे तयार. या रव्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला काही साहित्य घ्यायचं आहे. तर इथे मी खसखस घेतलेली आहे 1 चम्मच, सुंठ पावडर आहे छोटा अर्धा चम्मच, जायफळ पूड आहे अर्धा चम्मच छोटा, वेलची पूड आहे छोटा अर्धा चम्मच, काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहे 4-5 बदाम आणि 4-5 काजू घेतले होते, चारोळी आहे 1 अर्धा चम्मच, मनुके घेतलेले आहेत मी 1 चम्मच आणि किसून घेतलेलं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे. याच्यातले आता आपल्याला काही जिन्नस भाजून घ्यायचे आहे. खोबरं, खसखस, मनुके, चारोळी, काजू बदामचे तुकडे हलकंसं भाजून घेऊ आपण. त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे. थोडंसं तेल घालून घ्यायचं कढईमध्ये. तेल आपलं हलकंसं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मनुके टाकून घेऊ. मनुके छान असे फुलायला लागलेले आहेत. खसखस टाकू, चारोळी टाकून घेऊ, काजू बदामचे काप घालू आणि याच्यातच आता खोबरं सुद्धा टाकून घ्यायचं आहे. हे साहित्य परतत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आपल्याला. हे साहित्य हलकंसं असं भाजून घेतलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. हे भाजून घेतलेलं साहित्य आता आपल्याला रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. रव्यामध्ये टाकून घेऊ आता. याच्यामध्ये आता आपल्याला सुंठ पावडर घालून घ्यायची आहे, वेलची पावडर, जायफळ पूड घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि खूप छान असं आपलं सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. तर ह्या तयार सारणाला सांजा म्हणतात. सांजा कधी पण असाच तयार व्हायला पाहिजे. एकदम असा लसलशीत आहे पण पूर्णपणे असा मोकळा मोकळा आहे. असा सांजा तयार झाला ना तर सांजोरी खाताना अशी मध्ये अशी एकदम कोरडी अशी लागत नाही. आता हा तयार झालेला सांजा आपण बाजूला ठेवू आणि पुढची तयारी करू. सांजोरीसाठी सांजा आपला तयार झालेला आहे. आता वरची पारी करायची आहे आपल्याला. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी मैदा मोजून घेतला. 3 वाट्या हा मैदा आहे. त्याच्यासाठी मी पाव वाटी इथे रवा घालत आहे. एकदम बारीक असा हा रवा आहे 0 नंबरचा, तर तो घालायचा आहे. हा रवा आता याच्यात टाकून घेत आहे मी. पाव वाटी रवा आहे. पोहे खायचे 2 चम्मच मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, ही टाकायची आहे आपल्याला. मीठ घालायचं आहे आपल्याला पारीमध्ये. थोडंसं गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना तर पदार्थ छान अजून चवीला लागतो. त्याच्यासाठी पारीमध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. तेल घेतलेलं आहे मी इथे, रोज नाश्त्याला वापरतो ना ते चम्मचने घेतलेलं आहे. 2-3 चम्मच मी इथे गरम करून घेतलेलं आहे कडकडीत, ते घालून घ्यायचं आहे आपल्याला. पिठी साखर, मैदा व तेल घातल्यामुळे पारी आपली छान अशी खुसखुशीत होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. आता याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला गरम तेल घातल्यामुळे गरम आहे म्हणून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. आता ह्या सर्व वस्तू आणि जे आपण तेल घातलेलं आहे ते हाताने व्यवस्थित असं सर्व मैद्याला चोळून घ्यायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. मैदा आणि तेल सर्व एकजीव केलं
आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। असा मी घट्टसर गोळा इथे भिजवून घेतलेला आहे बघा, असाच भिजवायचा आहे। आता याला आपल्याला 15-20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, कारण आपण रवा घातलेला आहे त्याच्यामध्ये, तर तो छान असा मुरावा म्हणून आपल्याला 15-20 मिनिटं झाकून ठेवून द्यायचा आहे। मैदा मी थोडासा इथे जास्त भिजवून घेतलेला आहे, एवढा लागणार नाही आपल्याला। या मैद्याच्या आहे ना पुऱ्या सुद्धा खूप छान लागतात, खारसट थोड्याशा, तर आमच्या घरी आवडतात म्हणून मी इथे जास्त भिजवून घेतलेला आहे थोडासा मैदा। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 15-20 मिनिटासाठी मुरू द्यायचं आहे चांगलं। 15-20 मिनिटं छान झालेली आहेत आपल्याला मैदा भिजवून ठेवायला। आता बघू आपण, तर बघा एकदम छान असा आपला मैदा भिजून झालेला आहे। याला आता एका ताटामध्ये काढून घेऊ आपण, म्हणजे व्यवस्थित अजून थोडंसं आपण मळून घेऊ त्याला। 1-2 थेंब तेलाचे टाकू, तेल टाकून घेतलं। आता थोडंसं मळून घेऊ आपण। छान असं एक जीव झालेला आहे पीठ बघा। तेव्हा असं एकदम छान असा प्लेन गोळा दिसत नव्हता, कारण आपण त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे, तर एकदम असं एकजीव होत नाही। थोडा वेळ मुरून दिलं ना असं, तर छान सर्व एकजीव होतं बघा। छान झालेला आहे गोळा। आता याच्या आता आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहे। आपण पुरीसाठी करतो ना त्याच्यापेक्षा लहान करायच्या आहे जरा। हे बघा असं, अशा छोट्या छोट्या गोळ्या करू। हातामध्ये घेऊन आणि व्यवस्थित अशी गोळी करून घ्यायची आहे आपल्याला बघा, असे छोटे। तर बघा असे छोटे छोटे गोळे करून घेऊ आपण 7-8 मी इथे गोळ्या करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या। आता जे राहिलेलं आपलं पीठ आहे ते परत भांड्यामध्ये ठेवून आणि झाकून द्यायचं आहे। आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे, थोड्या बारीक अशा, उडदाच्या पापडपेक्षा थोड्याशा जाड। पुरी लाटण्यासाठी इथे पोळपाट घेतलेलं आहे आणि मैदा घेतलेला आहे लावण्यासाठी। तर ही गोळी आपण आता मैद्यामध्ये थोडीशी घोळवून घेऊ। याची आता आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। अशी पातळ छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे बघा, इतपत अशी पातळ आहे हे बघा। तर अशाच पद्धतीने लाटायची आहे आपल्याला। इथे परातीमध्ये मी एक कापड टाकून घेतलेला आहे। ही लाटलेली पोळी आता आपल्याला ह्या कापडावर ठेवून घ्यायची आहे, कारण दुसरी लाटेपर्यंत ही सुकायला नको म्हणून अशी आपल्याला कापडमध्ये ठेवायची आहे आणि वरून असा कापड झाकून द्यायचा आहे। आता अजून मी 2-3 अशा पुऱ्या लाटून घेत आहे बारीक बारीक अशा। ही सुद्धा पुरी आपण लाटून घेतलेली आहे। आता ही सुद्धा आपण झाकून ठेवू, कारण अजून आपल्याला 2-3 लाटून घ्यायच्या आहेत। काही पुऱ्या मी जरा अशा मोठ्या लाटून घेतलेल्या आहेत। या लाटलेल्या पुरीपैकी आता एक पुरी घेत आहे मी। एक पुरी घेतलेली आहे लाटलेल्या पुरींपैकी। आता आपण जो सांजा करून ठेवलेला आहे तो याच्यामध्ये भरायचा आहे बघा, किती छान असा सांजा आपला तयार आहे। तर थोडंसं आता हातानेच भरू आपण, कारण चमच्याने व्यवस्थित असा भरला जात नाही, हाताच्या साहाय्याने भरू असं व्यवस्थित। खूप सारं असं सारण भरलेलं आहे, कारण पूर्वी अशा खूप सारण भरलेल्या सांजोऱ्या करायच्या। एकदम गोल असं मस्त सारण भरून घेतलेलं आहे बघा, व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे। आणि आता साईडने आपल्याला इथे पाणी लावून घ्यायचं आहे थोड्या अंतरावर। पाण्याऐवजी तुम्ही दूध सुद्धा घेऊ शकता। व्यवस्थित असं सर्वीकडे लावून घ्यायचं आहे।
मी इथे बोटाच्या सहाय्याने पाणी लावून घेतलेलं आहे. तुम्ही एखादी काडी घ्या आणि त्याला कापूस असा गुंडाळून आणि त्याच्याने सुद्धा लावू शकता. तर आता दुसरी पुरी घ्यायची आहे आणि त्याच्यावर छान अशी ठेवून घ्यायची. व्यवस्थित असं आता पॅक करून घ्यायचं सर्वीकडून. व्यवस्थित असं सर्वीकडून पॅक करून घेतलं. आता इथे फिरकी घेतलेली आहे बघा, असा चम्मच आणि मागे अशी फिरकी असते तर ती घेतलेली आहे. तर तिच्या साहाय्याने आता आपण कडेकडेला कापून घेऊ व्यवस्थित असं गोल. थोडं अंतर ठेवायचं आहे कापताना. छान अशी डिझाईन पडते. हे बघा, आणि हे साईडचं काढून घ्यायचं. बघा किती छान अशी आपली सांजोरी तयार झालेली आहे. हे जे साईडचं पीठ निघालं ना तर ते वेगळं ठेवायचं आहे, त्या पिठामध्ये टाकायचं नाही, कारण ते कडक होत असतं. जोपर्यंत नरम असतं तोपर्यंत परत याची पुरी लाटायची आणि जास्त जर कडक झालं ना तर थोडंसं आपल्याला याला पाण्यामध्ये बुडवून आणि मऊ करून घ्यायचं आहे. आता ही सांजोरी आपण काढून घेऊ पोळपाटल्यावरून. अगदी हळू हाताने काढायची आहे. बघा एकदम छान अशी आपली सांजोरी तयार आहे. आता ही सांजोरी सुद्धा आपण कापडावर ठेवून द्यायची आहे आणि वरून कापड झाकून द्यायचं आहे असं. परत एक अजून सांजोरी तुम्हाला मी भरून दाखवते. ही जी आपण प्रोसेस करतो ना याला सांजोरी भरणं असं म्हणतात. हिला सुद्धा असं साईडने पाणी लावून घ्यायचं आहे. दुसरी पारी आपण वरती ठेवून घेऊ व्यवस्थित आणि साईडने व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं. हे बघा असं व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे आपण तळू ना तेव्हा ती सुटायला नको तेलामध्ये. ही सुद्धा सांजोरी आता आपण कडेकडेने कापून घेऊ. व्यवस्थित अशी कापून घेतली. आता हे साईडचं काढून घ्यायचं. ही सुद्धा आपण सांजोरी आता कपड्यामध्ये झाकून देऊ. हे बघा, इथे मी आता एक मोठी पारी घेतलेली आहे बघा. तर हिचा आता आपल्याला पुडा भरायचा आहे. एकच साईड असं सांजा टाकायचा आहे, लांब लांब थोडंसं असा. तर असं व्यवस्थित थोडंसं लांब आकारामध्ये एका साईडला सांजा भरून घेतलेला आहे. आता याला सुद्धा साईडने आपल्याला पाणी लावायचं आहे, असं अर्धवटच लावायचं आहे. तर असं अर्धवट इथे पाणी लावून घेतलेलं आहे. आता जो उरलेला अर्धा भाग आहे तो आपल्याला असा वाळून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं सर्वीकडे. व्यवस्थित सर्वीकडून पॅक करून घेतलं. आता याला सुद्धा आपल्याला साईडने कट करून घ्यायचं आहे. आता हे साईडचं काढून घेऊ. बघा किती छान असा पुडा भरला गेलेला आहे. याला पुडा म्हणतात. याला सुद्धा आता झाकून ठेवू आपण कापडामध्ये. याच प्रकारे मी आता सांजोऱ्या काही पुडे असं भरून घेते. सांजोऱ्या काही पुडे मी इथे करून घेतलेले आहेत. 7-8 इथे तयार केलेले आहे. बाकीचे मी नंतर करणार आहे. बघा या पद्धतीने. आता यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे. सांजोरी तळून घेण्यासाठी इथे तेल ठेवलेलं आहे तापायला आणि व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे.
आता आपल्याला एक सांजोरी तेलामध्ये सोडून द्यायची आहे। तर बघा, व्यवस्थित अशी एक साईड तळून घ्यायची आणि नंतर पलटी करायची आहे। तर बघा, दोघं साईड व्यवस्थित अशी सांजोरी आपण तळून घेतलेली आहे आणि असंच रंगावर तळायची। जास्त अशी फिकी पण नाही ठेवायची आणि जास्त गर्द पण नाही करायचा, असा रंग आणायचा आहे आपल्याला। एका ताटामध्ये काढून घेऊ। आता दुसरी सुद्धा सांजोरी आता आपण तेलामध्ये सोडू। तेल जास्त कडकडीत नाही करायचं, मीडियमच गरम करायचं, म्हणजे व्यवस्थित अशी तळली जाते। खालची बाजू छान तळली गेली, आता पलटी करून घ्यायची आहे। ही सुद्धा सांजोरी आपली छान तळली गेली, काढून घेऊ। आता आपण जे पुडे तयार करून घेतलेले आहेत ते तळून घेऊ। ते मी एका वेळी 2 टाकून घेतलेले आहेत, कारण ते आकाराने वेगळे आहेत म्हणून व्यवस्थित कढईमध्ये बसतात। पुडे सुद्धा छान तळले गेले, काढून घेऊ। आता आता या पद्धतीने मी सर्व तळून घेते। तर सर्व मी इथे सांजोऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत अशा छान आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत। या 15 दिवस छान अशा टिकतात, तरीही त्यातला सांजा जो असतो तो असा लसलशीत राहतो। तुम्हाला ही सांजोरीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।